राष्ट्रीय शिक्षण दिन, नॅशनल एज्युकेशन डे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणजेच नॅशनल एज्युकेशन डे हा केव्हा साजरी करण्यात येतो, हा दिवस कोणाच्या सन्मानार्थी साजरा करतात, पहिला राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरी करण्यात आला, या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघणार आहोत. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणजेच नॅशनल एज्युकेशन डे हा साजरा करण्यात येतो. मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. 11 नोव्हेंबर 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरी करण्यात येतो. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शिक्षणातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 2008 मध्ये 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणजेच नॅशनल एज्युकेशन डे म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले. मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या स्थापनेचं श्रेय मौलाना आझाद यांना दिलं जातं. त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी आणि ललित कला अकादमी सारख्या संस्थांची देखील स्थापना केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरी करतात, तो कोणाच्या सन्मानार्थी साजरा करतात आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, पोलीस भरती, अग्निवीर, SSC-GD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून खालीलपैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो? पर्याय पहिला लोकमान्य टिळक, पर्याय दुसरा मौलाना अबुल कलाम आझाद, पर्याय तिसरा रवींद्रनाथ टागोर आणि पर्याय चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.